या ठिकाणी कारवांचेडी गावातील ग्रामस्थ आमचे मित्र अनुपजी नलावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी मी समीर कोलगे यांना विनंती करतोय, त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचंय. अनुपदादा नलावडे यांना या ठिकाणी सन्मानित करायचंय. त्याचप्रमाणे आशिष दंदूर यांनी देखील ही स्पर्धा भरवण्यासाठी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. मी समीर कोल्हे यांना देखील विनंती करतोय, आशिष दंदूर यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा. ही स्पर्धा भरवण्यासाठी खूप आम्हाला मोलाचं सहभाग आशीर्वादाने आम्हाला केलेला आहे आणि वारंवार असंच सहकार्य यापुढे असावे अशी मंडळाच्या वतीने मी या ठिकाणी आशा बाळगतो. धन्यवाद. मायबाप रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, या ठिकाणी थोडं जायच्या लांब उभं राहायचंय. अंतिम दिवस आहे आणि कृपया या ठिकाणी आम्हाला सहकार्य करायचं आहे. मी मंडळाच्या जे लाईनमन म्हणून काम पाहणार आहेत त्यांना देखील विनंती करतोय, आपण या ठिकाणी लक्ष ठेवायचंय. दुसरा सेमीफायनलचा सामना केबी स्पोर्ट्स विरुद्ध महारवळनाथ यांच्यामध्ये होणार आहे. द्वंद्व युद्ध इथे पाहायला मिळेल. त्यावेळी प्रथम गोलंदाजी करताना केबी स्पोर्ट्स संघ, तर फलंदाजी करण्यासाठी इथे सज्ज झालाय तो महारवळनाथ. 6 षटकांचा हा सामना. सलग 4 फ्रेश बॉलर आपल्याला इथे आजमावे लागतील. एकाच गोलंदाजाला 2 वर टाकण्याची संधी इथे उपलब्ध होणार आहे. 5 गोलंदाज कंपल्सरी तुम्हाला वापरायचेच आहेत, याची कृपया नोंद असू द्या. काही शंका असेल तर आपण पंचांशी संपर्क साधू शकता. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतो. आपण पाहतोय कोथवडे उंबरवाडी प्रीमियर लीग 2025 चा दुसरा सेमीफायनलचा सामना. केबी स्पोर्ट्स संघाकडून बॉलिंग मार्क मध्ये दाखल होतोय राज तोरणकर, मॅच फ्रॉम कुर्ली गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. व्हॉलीबॉल आणि क्रिकेट ज्याचा जीव की प्राण आहे असा हा खेळाडू राज तोरणकर. आणि समोर आहे मजगाव गावाला बिलॉंग करणारा मोहीन काझी. बेस्ट वर्सेस बेस्ट असा होणारा हा महामुकाबला. सेमीफायनलचा ठरार. पहिला बॉल राज तोरणकर ऑफ टीच्या बाहेर आहे. बॉल पंचांचा समांतर हातामध्ये आलेला इशारा म्हणजेच काय तर व्हाईट बॉल षटकाला सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. मोईन खान ऑन दी मार्क. बॉलिंग मार्क वरती राज आहे. यावी फटका मिस करतोय. फिल्डिंग अतिशय अप्रतिम पाहायला मिळाली केबी स्पोर्ट्स संघाचे. अन्सार मुल्ला यांच्या माध्यमातून केले गेलेलं एक अप्रतिम फिल्डिंग इथे पाहायला मिळते. पुढील चेंडू यावी लेग स्टिकच्या बाहेर आहे, त्यामुळे पंच व्हाईट बॉल इशारा करतील. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळेल. धाबसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 2 अंकावर. एक्स्ट्रा सुरुवात मिळालेली आहे 2 धाबा. पुढील चेंडू राज. सुंदर फटका, सुरेख फटका, वेल फील्ड. टॅटू आहे प्रतीक, माफ करा यावी अफान आहे. अफानने जम्प केला आणि धाबा इथे मात्र सेव्ह केल्यात. अतिशय प्रतिम जम्पिंग टायमिंग इथे पाहायला मिळालं. तुम्ही जम्प कशा पद्धतीने करता, कोणत्या टायमिंगला करता आणि कशा पद्धतीने तुम्ही रोखता यावरती धाबा अवलंबून असतात. आणि इथे मात्र अफानने अतिशय परफेक्ट टायमिंगला जम्प केला आणि बॉल सेव्ह केलाय. महारवळनाथ करबडे संघ टॉसचा बॉस. प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला गेलेला निर्णय. राज पुढील चेंडू घेऊन यॉर्क फेकण्याचा इरादा होता. गौराच्या दिशेने खेळला गेलेला फटका. पुढील चेंडू हो वेट करून खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा आहे. 1 रन एक्स्ट्रा मिळते. अचूक लाईन लेंथ मध्ये मारा करतो राज तोरणकर. या क्रीडांगणाचा तो 2 वेळा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. त्यामुळे या क्रीडांगणाचा पुरेपूर अंदाज आहे आणि त्यामुळे अतिशय अंदाजपूर्वक केली जाणारी गोलंदाजी. आणि याबी मात्र क्लासी शॉट आहे. फ्रंट फूट वरती आला, पंच केलं, स्ट्रेट खेळला, गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू फरार झालाय. 4 धाबा, धावसंख्या 7. षटक क्रमांक प्रगतीपदावरती येते. पहिलं दुसरा सेमीफायनलचा हा मुकाबला. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो फायनल खेळण्यासाठी सज्ज होईल. साई अजिंक्य संघ जो फायनल मध्ये प्रथम एंटर झालाय. नेक्स्ट बॉल राज तोरणकर.
लेग स्टिकच्या बाहेर बॉल, वाईड बॉल. यावी थोडीशी कवायत करावी लागते ते पंचांना. यॉर्क शानदार फिल्डिंग आहे. कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. स्वतःच्या उजव्या बाजूला तो झुकतोय आणि बॉल फील्ड करतोय. त्यामुळे आलेला डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. धाव संख्या 8 या अंकावरती स्थिरावलेली. आणि त्यानंतर स्टेट खेळला गेलेला फटका. अफान याही वेळी बॉल सेव्ह करतोय. 4 धावा रोखतोय. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक समाप्त होते ते पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना महारवळनाथ करपुळे संघाची धाव संख्या आहे बिनबाद 8 धावा. क्वार्टर फायनलचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला खेळाडू ज्याने या स्पर्धेतील वैयक्तिक धावसंख्येमध्ये एक विक्रम प्रस्थापित केलाय तो महारवळनाथ संघाचा मयूर नागले. यावेळी स्ट्रायकिंग एंडला मॅन फ्रॉम चरवेली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. बॉलिंग मार्क वरती अफान जे तुफान आहे. अफान इथे दाखल होईल. मॅन फ्रॉम डिंगणे संगमेश्वर तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. पहिला बॉल बॅक हँड डिलिव्हरी लेग स्टिकच्या बाहेर. नो बॉलचा इशारा. गोल्डन ओव्हर आहे. धावा डबल होतील म्हणजेच काय तर 2 धावा संघाला इथे मिळतील. गोल्डन ओव्हर मध्ये काय गंमत घडते, काय किंमत मोजावी लागते ते मात्र इथे पाहावं लागेल. डिंगणीचा हा सितारा संगमेश्वर तालुक्यातील उगवता सितारा रायझिंग स्टार ऑफ संगमेश्वर. लेग स्टिकच्या बाहेर बॉल. याही वेळी पंचांनी नो बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. 1+1 अशा 2 धावा म्हणजे एकूण 4 धावा संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 14 या अंकावरती. सर्वात महागड षटक हर्ष तेजचं पाहायला मिळालं. त्यानंतर दुसरं महागड षटक जर आपण पाहिलं तर सोहम भाटकरचं पाहायला मिळालं. 62 धावा आणि 52 धावा एकाच षटकामध्ये गोल्डन ओव्हर मध्ये खर्च केल्या गेल्यात. हा कीर्तिमान राहिलाय या स्पर्धेचा. उंच फटका, सुंदर फटका, सुरेख फटका, स्टेट फटका, मिडॉनच्या डोक्यावरून खेळला गेलेला हा फटका. 4 धावा म्हणजे संघाला मिळतील त्या 8 धावा. धावसंख्या 22 या अंकामध्ये जाऊन पोहोचते. 14 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या अफानने. पहिले 2 चेंडू नो पाहायला मिळाले आणि त्यानंतर आलेला चौकार इथे पाहायला मिळालाय. मयूर नागले चरविरी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. गोल्डन ओव्हरचा सामना करत असताना एक चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देताना पाहायला मिळतोय. आणखी एक खडे खेळला गेलेला स्टँडर्ड डिलिव्हर. अतिशय शानदार पण शॉट मिड ऑफला आहे. राज तोडणकरच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका. 4 धावा. धावसंख्या जंप झाली आणि पोहोचली 30 या अंकावरती. 30 या अंकावरती पोहोचलेली धावसंख्या 22 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या फानने. आपणचा पुढील चेंडू मयूर साठी. यस वेल शॉट. लक्षपूर्वक खेळ शेवटपर्यंत ठेवतोय नजर आणि करतोय हिट. बॉल जातोय ना राईट ना लेफ्ट. एकदम स्ट्रेट 4 रन. चहा सोबत खातो खारी. आणि मयूर नागलेची बॅटिंग लय भारी असं जरूर इथे म्हणावं लागेल. अप्रतिम शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. क्लासी शॉट आहे. लाजवाब शॉट आहे. चहा तर फक्त मिळाली, खारीची कमी आहे. येस बॉलिंग मार्क मध्ये अफान. नेक्स्ट बॉल. यावी क्लासी आहे. काय फलंदाजी आहे. काय क्लास दाखवतो फलंदाजीचा. याही वेळी या चेंडूमध्ये मिळतात त्या 8 धावा. धावा संख्या 46. अफान आणि हाई फटकार 4 धावा. कारण जी जाळी इथे लगावली गेली त्याला टच झाला त्यामुळे इथे मिळतात त्या 8 धावा. 8 धावा संघाच्या खात्यामध्ये. पुरेपूर प्रयत्न राजने केले. व्हॉलीबॉल पट्टू आहे. एक बेस्ट ब्लॉकर म्हणून त्याच्यावर पाहिलं जातं आणि बॉलला ब्लॉक केलंही होतं परंतु जाळीला टच झाला त्यामुळे मिळाल्या त्या 8 धावा संघाला. मागडं ठरतोय अफान. परंतु मयूरने मात्र इथे तुफान आणले. जबरदस्त फटकेबाजी, शानदार फटकेबाजी, जानदार फटकेबाजी, चौकारांची आतिषबाजी.
6 चेंडूवरती 6 चौकार ठोकण्याची किबिया करणारा मयूर नागले हिरो ठरतोय महारवळणा संघाचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी- 62. हॅलो, या ठिकाणी आमचे मित्र प्रसाद कोलगे यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक गेलं. त्याचप्रमाणे राहुल कोलगे त्यांच्याकडून 1,000 रुपयाचं देणगी गेले. त्याचप्रमाणे विवेक कोलगे 1,000 रुपयाचं देणगी गेलं. त्याचप्रमाणे स्वराज विवेक कोलगे यांच्याकडून 1,000 रुपयाची देणगी गेली आहे. मी दक्षत कोलगे यांना विनंती करतोय की यांचं सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी स्वीकारायचं आहे. अजित बारगोडे आपणास विनंती आहे की या ठिकाणी आपण सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. सलग 6 चेंडूवरती 6 चौकार ठोकलेत. आजचा दिवस सुपर डुपर हिट आहे. सुपर सॅटरडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॅटू आलाय लेफ्टच्या बाहेर आहे बॉल. चिराग थोडासा निराश असेल. 9+1 एकूण 2 धाबा इथे मिळतील. एक्स्ट्रा स्वरूपात मिळणाऱ्या धाबा. आजच्या रजनीमधील हा तिसरा सामना आणि तिन्ही सामने जर आपण विचार केला ना तर गोल्डन ओव्हर खूप महागडे ठरले. ज्यावेळी व्हाईट बॉल 1 रन इथे मिळते. पहिला सामना 52 धाबा आल्या होत्या गोल्डन ओव्हर मध्ये. दुसऱ्या सामन्यामध्ये 64 धाबा गोल्डन ओव्हर मध्ये आल्या आणि हा तिसऱ्या सामन्यामध्ये ही 54 धाबा गोल्डन ओव्हर मध्ये आल्यात. म्हणजे आजची रजनी ही गोल्डन ओव्हर साठी मात्र महागडी ठरले. बातचीत चालले. झालाय जास्त खर्च त्यामुळे करावी लागते इथे चर्चा तर करावी लागेल. प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर क्रिकेट. तुमचं प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. क्रिकेटच्या दृष्टिकोनातून तुमचं प्लॅनिंग खूप महत्वाचं ठरत असतं. यावी कोठून काढलाय शानदार हिट आहे. राज पाहत राहील बॉलकडे. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. देईल इथे 4 धाबा. मोईन काझी आहे. यावी ऑन साइडला खेळले. गौरव मडवी आहे तिथे बॉल फील्ड करतोय. त्यामुळे कमबॅक करताना यावी प्रतीक उर्फ टॅटू. संपूर्ण जिल्ह्यामध्ये टॅटू या नावाने प्रसिद्ध आहे. हो यावी असफल ठरेल. अक्षय मेस्त्री आणि त्याच्या डोक्यावरून बॉल फरार. चौकार. बॅक टू बॅक चौकार इथे लगावलेत. प्रतीक कुडवरती हावी ठरतोय तो मोईन काझी मॅन फ्रॉम मजगावचा हा चमचमता सितारा या मैदानामध्ये आक्रमण करताना गुलाबी थंडीमध्ये चाललेला हा गरमागरम सामना. ओ यस बॅक फुट लाजवाब पंच शॉट. 477 पुढील चेंडू आणि त्यानंतर खेळला गेलेला पंच शॉट. कॉम्बॉक्सला सलामी देणारा हा चौकार. युट्यूबच्या माध्यमातून 477 लोक आपल्यासोबत जोडले गेलेत आणि तोही या सामन्याचा आनंद घेत आहेत. हे यश आहे कोथवडे उंबरवाडी प्रीमियर लीगचं. हे यश आहे तुम्हा आम्हा सर्वांचं आणि हे यश आहे कोथवडे गावाचं. प्रतीक ऑन दी मार्क. नेक्स्ट बॉल फॉर मोईन. यस वेल वेट अँड वेल हिट 4 रन. षटक क्रमांक समाप्त. 30 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 86 86. अजूनही 3 षटकांचा खेळ इथे बाकी आहे आणि 3 षटकांमध्ये 86 धावांचा एक डोंगर इथे उभा केला या आहे. ठिकाणी आमचे मित्र अमय बारगोडे यांच्याकडून देखील 1,000 रुपयाची देणगी गेली आहे. त्याचप्रमाणे सुयोग अशोक बारगोडे यांच्याकडून द्वितीय पारितोषिकचे या ठिकाणी चषक आपल्याला आलेला आहे. मी अजित बारगोडे आपणास विनंती करतोय आपण हा या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. यस मयूर नागले स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग मार्ग मध्ये इथे दाखल झाले सद्दाम. वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं षटक घेऊन सद्दाम इथे दाखल होतोय. पहिला बॉल रॅपिड डिलिव्हरी लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. 1 रन सिंगल इथे मिळते. अतिरिक्त स्वरूपात मिळालेले 1 रन. फील्ड सजवली गेले. बेस्ट ऑफ प्लेअर आपल्याला सीमारेषेच्या दरम्यान पाहायला मिळत आहेत. हो यावी गती जबरदस्त होती. यष्टीरक्षक नाकाम ठरलाय. बॉल डिक्लेअर झोन मध्ये जातोय. चिराग पिलनकर आहे खालच्या आळीला बिलॉंग करणारा हा खेळाडू. यावी असफल ठरतोय. मुरुकवाडाला बिलॉंग करणारा खेळाडू चिराग पिलनकर यावी असफल ठरलाय. धावसंख्या
88 रन. षटक क्रमांक प्रगती पथावरती आहे ते 4थं. आणि अजूनही सलामीची जोडी महारवळनाथ संघाची महान अशी खेळी करताना वैयक्तिक 46 धावसंख्येवरती खेळतोय. बॅक टू बॅक दुसरी 50 पाहायला भेटी की काय मयूर नागलेकडून. 46 धावांची खेळी नाबाद. आणि हा बॉल सर्वांचं लक्ष मयूरच्या बॅटिंग कडे आहे. आणि त्याच दरम्यान फेकला गेलेला हा भन्नाट गतीचा बॉल एक्सिटच्या बाहेर आहे. 1+1 2 धावा इथे मिळत आहेत. सद्दामचा टप्पा इथे मात्र चुकलाय. टप्प्यात कार्यक्रम करायचा कसा हे मयूर नागलेला माहिती आहे. त्यामुळे अवे फ्रॉम द बॉडी फेकण्याचा प्रयत्न आहे तो यावी सद्दामचा. परंतु लाईन आणि लेंथ इथे मात्र थोडीशी भरकटलेली पाहायला मिळते. आणि त्याचा ऍडव्हान्टेज मात्र इथे मिळतोय तो मयूर नागले याला. भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सन्माननीय उमेश देसाई साहेब यांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण या स्पर्धेला उपस्थित राहिलात आणि त्यामुळे या स्पर्धेला एक वेगळीच रंगत आणि संगत आम्हाला मिळाली. त्याबद्दल आम्ही आपलं सहर्ष स्वागत करून आपल्याला विनंती करतो आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा. हॅलो. भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस उमेशजी देसाई साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी या स्पर्धेला उपस्थिती दाखवल्याबद्दल मी महालक्ष्मी क्रिकेट मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आपणास धन्यवाद देतो. महासंग्राम क्रिकेटचा आहे त्यामुळे या महासंग्रामासाठी महान व्यक्तींचं आगमन ते होतच राहणार आहे. कारण या प्रमुख अतिथींमुळे आम्हाला मिळतो तो जोश, आम्हाला मिळतो तो पाठिंबा, आम्हाला मिळतं ते सहकार्य. आणि त्या सहकार्याच्या जोरावरती या कोथवडे गावामध्ये आयोजित केली गेलेली प्रीमियर लीग आणि दुसरा सेमीफायनलचा सामना शॉट क्लासी आहे. घुटना टेक अभी तू मेरा तमाशा देख हे सांगताना इथे पाहायला मिळतोय. मयूर नागले बॅक टू बॅक दुसरी 50 जोरदार चढा मित्रांनो मयूर नागलेसाठी. सलग दुसऱ्या सामन्यामध्ये सुपर ब्लास्ट करताना मयूर नागले ऑन फायर. आग लावतोय क्रीडांगणामध्ये अक्षरशः फलंदाज आग लावतोय. आणि त्यानंतर खेळला गेला आणखी एक बिग शॉट 4 रन. बॅक टू बॅक 4 रन. अप्रतिम फलंदाजी. सरवेली गावाला बिलॉंग करणारा हा फलंदाज आहे. ग्रामीण क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट मधील हा सितारा या वेंट्रम क्रिकेट मध्ये आपली वेगळी छाप या कोथवडे गावामध्ये या मैदानामध्ये उमटवताना पाहायला मिळालाय. शानदार शॉट आहे. अप्रतिम फटकेबाजी आहे. सद्दाम वरती हा विठरलाय. सद्दाम नावाचा हा बॉम्ब आहे. परंतु इथे ब्लास्ट मात्र मयूर नागले करतोय. जो ब्लास्ट ऍक्च्युअली सद्दाम कडून होणं अपेक्षित आहे परंतु इथे मात्र हा फलंदाज खूपच हवी ठरलाय. गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरलाय तो मयूर नागले. अतिशय अप्रतिम फलंदाजी. उपस्थितांचं पुरेपूर मनोरंजन इथे होतंय. खचाखच भरलेले क्रीडांगण आहे आणि अंडरम क्रिकेटचा हा थरार आहे. या लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा नो बॉलचा इशारा. एक सिंगल इथे मिळेल. एका रनने धावसंख्या पुढे सरकेल. 105 या अंकावरती जाऊन पोहोचलेली धावसंख्या. षटक क्रमांक प्रगती पथावरती आहे ते 4थे. सद्दामचा पुढचा चेंडू. ओ याही वेळी खराब गोलंदाजी. भरकटले दिशा. निराश आहे तो राज. निराश आहे तो प्रतीक कुडव. निराश आहे तो यावी संघ मालक अन्सार मुल्लाही थोडासा निराश आहे. परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये तुम्ही जर निराश राहिलात तर तुमच्या पदरी मात्र निराशाच पडते. शेवटपर्यंत हार मानायची नाहीये. जो थांबला तो हरला आणि जो प्रयत्न करत राहिला तो जिंकला. तुम्हाला प्रयत्न करत राहावे लागतील. प्रयत्नांच्या चिखलात उतरल्याशिवाय यशाची कमळं हाताला लागत नाहीत. आणि तुम्हाला यशस्वी व्हायचं तर प्रयत्नांच्या चिखलामध्ये उतरावं लागेल आणि तो प्रयत्न इथे करणं गरजेचं असताना फेकला जाणार हा बॉल ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर. यावी लाईन लेन परफेक्ट आलेला निर्धाव चेंडू. षटक क्रमांक समाप्त झाले ते 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना महारवळनाथ संघा करबोडेची धावसंख्या आहे 106 धावा. हॅलो. या ठिकाणी तालुका सरचिटणीस भारतीय जनता पार्टी उमेशजी देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी समीरजी कोलगे आपणास विनंती करतोय या ठिकाणी शाल आणि सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेसाठी रोख रुपये 10,000 रुपये आम्हाला देणगी स्वरूपात दिलेले आहेत उमेशजी देसाई साहेबांनी. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत या
स्पर्धेसाठी बहुमूल्य या ठिकाणी आपला वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित दाखवलेत आणि आपल्याला रोख रुपये 10,000 रुपयाची देणगी आपल्याला उमेशजी देसाई सरांकडून मिळालेली आहे. असंच सहकार्य आम्हाला वेळोवेळी राहावं अशी मी आशा बाळगतो. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. कायमच आम्हाला उमेश सरांचा सपोर्ट असतो. राजचा पुढील चेंडू लेगस्टिकच्या बाहेर बॉल, वाईड बॉल, एक्स्ट्रा स्वरूपात मिळालेले एक सिंगल. धावसंख्या जंप झाले, पोहोचले 113 या अंकावरती. सलामी जोडीकडून बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये धमाका पाहायला मिळालाय. यादीच्या सामन्यामध्ये ही सुपर ब्लास्ट आणि याही सामन्यामध्ये सुपर डुपर हिट ब्लास्ट पाहायला मिळतोय. सलग 4 चेंडू वाईड फेकले तर राजने. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावल्यानंतर राज ही निराश होऊन गोलंदाजी करतोय. राजला जर एखादा टप्पा मिळाला तर सलग त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणार राज कुठेतरी भरकटलाय. यावेळी स्टेट काय काला फिल्डिंग, प्रतीक कुडव बेस्ट फिल्डर, ऑलराऊंडर प्लेअर आणि त्याच्याकडून झालेली चूक नाही तर गुंधा इथे पाहायला मिळाला. पुन्हा धावा मिळाला 4 चौकार. मोईन काझी आहे स्ट्रायकिंग एंडला. राज राईट अराउंड द विकेट. नेक्स्ट बॉल. गती कमी होती परंतु चौकाराची हमी होती कारण का इथे पॉवर पंच पाहायला मिळतोय तो मोहीन काझी याचा. मॅन फ्रॉम मजगाव गावाला बिलॉंग करणारा सितारा अंडरआर्म क्रिकेटमध्ये अतिशय शानदार फलंदाजी पाहायला मिळाले. बॅक टू बॅक चौकारांची आतिषबाजी इथे करतोय, धमाका करतोय, ब्लास्ट करतोय. सुपर डुपर हिट जोडलेली जोडी इथे पाहायला मिळाले. धावसंख्या 123 धावा आणि त्यानंतर आलेले ते चौकार. यावी अफान कडून चूक झाली. निराश हताश राज तुडणकर. खरा फिल्डिंग. आणि इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 129 129 आणि त्यानंतर आलेला हा चौकार. 4 धावा. जबरदस्त पार्टनरशिप, बॅक टू बॅक पार्टनरशिप इथे पाहायला मिळते. महारवळनाथ संघाची ही महान जोडी महान असा रोल प्ले करताना या ठिकाणी मच्छीमार संघटना जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अभयजी लाकडे साहेब या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. मी समीरजी कोलगे यांना विनंती करतोय या ठिकाणी त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय. अभयजी लाकडे सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी या स्पर्धेला उपस्थिती दाखवल्याबद्दल मी महालक्ष्मी क्रिकेट क्लबच्या वतीनं धन्यवाद देतो. मयूर नागले चरवेलीचा खेळाडू 59 धावांची धमाकेदार खेळी करत असताना नॉन स्ट्राईक एंडला येतो मोईन काझी जो 47 धावसंख्येमध्ये खेळतोय. गौरव मडवी बॉलिंग मार्गवरती. पहिला चेंडू स्क्वेअर लेग स्टिकच्या बाहेर दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा, एक सिंगल. पुढील चेंडू. हाही चेंडू खराब आहे, खराब लाईन लेंथ, खराब दिशा, सर्व काही खराब या बॉल मध्ये पाहायला मिळालं. सलग दुसरा एक्स्ट्रा धाव देणारा हा बॉल. लो फुल टॉस बॅट वरती घेतला, पंच केला. राजच्या डोक्यावरून चेंडूला दबडलं. सीमारेषा पार चौकार. धावसंख्या 139 139 आणि त्यानंतर हॅमर पंच. प्रतीक कुडवच्या डोक्यावरून बॅकफूट वरती येऊन खेळला गेलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. नो चान्स फॉर प्रतीक कुडव. बॉल गोज टू बिग हिट फॉर 4 रन. 143 या स्पर्धेतली हायएस्ट धावसंख्या, उच्चांक धावसंख्येचा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सारे रेकॉर्ड आजच्या रचनेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गौरव पुढील चेंडू घेऊन आणि हाई फटका क्लासी आहे, वेल टाइम आहे, परफेक्ट मिडल आहे. जबरदस्त फटकेबाजी मयूर आणि मोईन यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. या दोघांनी आपला जलवा इथे दाखवलाय. काय फलंदाजी झाले. आणखी एक बॅकफूट पंच आहे, लाजवाब. बॅक टू बॅक लगावले गेलेले चौकार. 150 धावा.
दीड शतक इथे आपल्याला स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळते. कीर्तिमान आहे आजचा दिवस. सुपर सॅटरडे, सुपर डुपर हिट सॅटरडे. नेक्स्ट बॉल, आणखी एक पण शॉट. क्षेत्ररक्षक हताश आहेत, निराश आहेत, पाहत राहत आहेत फक्त बॉल कडे. संघ मालक ही थोडासा निराश, विचार करावा लागतोय संघ मालकाला, काय चुकलं कुठे माझं. आणि मात्र इथे चर्चा होईल ती महारवळणा संघाची. टॉस घेतल्यानंतर मैदानावरती प्रथम फलंदाजी घेणार हा पहिला संघ ठरतो मित्रांनो. कालच्या रजनीमध्ये जेवढे सामने झाले, टॉस ज्याने जिंकला तो फिल्डिंग घेताना पाहायला मिळाला. आजच्या रजनीमध्येही आपण ते चित्र पाहिलं, टॉस जो जिंकला तो प्रथम फिल्डिंग करताना पाहायला मिळाला. परंतु या महत्वपूर्ण सेमी फायनल मध्ये धावसंख्या आहे 159, 160 धावांची आवश्यकता. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 6 चौकार. दुसऱ्यांदा सलग दुसऱ्या मॅच मध्ये 6 चेंडूवरती 6 चौकार लगावणारा एकमेव फलंदाज महारवळणा संघाचा मयूर नागले. जरा जोरदार ठरवा मित्रांनो मयूर नागलेसाठी. आणि या मॅच मध्येही नाबाद 29 चेंडूमध्ये 83 धावांची धमाकेदार खेळी करणारा या लीग मधला पहिला फलंदाज सलग दुसऱ्यांदा. या आधीच्या सामन्यामध्ये खेळत असताना 20 चेंडूमध्ये 70 धावांची खेळी. आणि त्यानंतर या सेमी फायनल मध्ये मयूर नागले कडून किती धावा, 83 धावांची धमाकेदार खेळी ते पाहायला आले. या ठिकाणी रोहित पाले या स्पर्धेतील तृतीय चषक या ठिकाणी आम्हाला दिलंय. रोहित पाले या ठिकाणी त्यांचा सन्मान स्वीकारतील त्यांचे बंधू दिनेश पाले. आपणास विनंती या ठिकाणी आपण यायचंय. मी भाग्यवान बारगोडे आपणास विनंती करतो या ठिकाणी दिनेश पाले यांना सन्मानित करायचं आहे. यांचे बंधुराज रोहित पाले या स्पर्धेतील आपल्याला तृतीय क्रमांकाचं भरभक्कम असं चषक जे 159 रोहित पाले यांनी त्यांचा बंधुराज या ठिकाणी सन्मान स्वीकारताना पहिलं षटक राज तोडणकर याचं 8 धावांचं होतं. आणि उरलेल्या 30 चेंडू मध्ये अक्षरशः धावांचा पाऊस बरसलाय. यस व्हिडिओ मॅच दिशेने यस लाईव्ह मॅच 533 क्रिकेट रसिक आपल्यासोबत जोडले गेले, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि सेकंड इनिंगला इथे प्रारंभ होतोय. राज तोडणकर या मैदानावरती राज केलाय आणि पहिल्याच बॉलवरती वार केलाय आणि ते चौकार प्राप्त केलाय. बॉल्ड महत्वाचा बादशाह, हुकुमाचा एक मॅन ऑफ दिस ग्राउंड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो राज तोडणकर गावच्या दिशेने या क्रीडांगणाचा बादशाह म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो तो राज तोडणकर या मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट, हुकुमाचा एक का, परंतु इथे मात्र महारवळणा संघाने आपला बादशाह बाहेर काढला आणि या बादशाहने मात्र हुकुमाच्या एक्क्याला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलाय. काय सुरुवात दिली, काय प्रारंभ दिलाय. मनीष आहे एका बाजूने, मयूर आणि मोईनचा धमाका, तर दुसऱ्या बाजूने जलवा इथे बिकारतोय. पुढील चेंडू लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. या बी वाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. प्रतीक पंचॉट आहे, चान्स मिळणार नाहीये क्षेत्ररक्षकाला. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल, 4 धावा इथे मिळतील. धावसंख्या पोहोचली 9 अंकावरती. 9 रन. या बी काय वाईट बॉलचा इशारा आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर ईशांत आहे जो यष्टांच्या मागे कामगिरी करतोय. ईशांत कसबेकर, मॅन फ्रॉम कारवांची वाडी, यष्टिरक्षकाची भूमिका. बॉलिंग मार्क मध्ये मनीष दळवी, देवरुख गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. भंडारी चषकामध्येही याची बहारदार गोलंदाजी मनीष दळवीची आम्ही पाहिली होती, तोच मनीष दळवी. पुढील चेंडू घेऊन
भंडारी चषक विजेत्या संघामध्ये मनीष दळवीची अप्रतिम गोलंदाजी आणि विजयी चषकाचा अक्षरशः जल्लोषपूर्ण काढली गेलेली मिरवणूक आणि त्या मिरवणुकीला 61,000 लोकांनी दिलेली व्ह्यूअरशिप्स आपल्याला पाहायला मिळाली. पुढील चेंडू मनीष, लाजवाब शॉट आणि त्यानंतर आलेले 4 धावा. षटक क्रमांक पहिले ते समाप्त. धावसंख्या आहे ती 15. या ठिकाणी आमचे मित्र वैभवजी कोलगे यांनी देखील आम्हाला या स्पर्धेसाठी 1,000 रुपयाची देणगी स्वरूपात दिलेली आहे. मी बागन वारगोडे आपणास विनंती करतोय, हा सन्मान या ठिकाणी आपण वासुदेवजी कोलगे यांना या ठिकाणी द्यायचा आहे. या ठिकाणी साई अजिंक्य कोतोडे संघाला सामन्याआधीच या ठिकाणी एक खुशखबर आहे. जर आपण फायनल मारली तर सतीशजी शेवडे साहेब यांच्याकडून रोख रुपये 1,000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. त्याचप्रमाणे स्वप्नीलजी मयेकर उर्फ तारक यांच्याकडून देखील 1,100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जर या स्पर्धेचा अंतिम विजेता संघ ठरला साई अजिंक्य कोतोडे तर हे पारितोषिक असणार आहे. धन्यवाद. गोल्डन ओव्हर आणि गोल्डन ओव्हर मध्ये स्ट्रायकिंग एंडला अफान, बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आहे तो मोईन. बॅक टू बॅक दुसरा चौकार. 8 धावा संघाच्या खात्यामध्ये. 2 चेंडू मध्ये 16 धावा आतापर्यंत संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्यात. पहिला बॉल नो बॉल करार केला गेला, त्यामुळे 10 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या पोहोचली ती 32 या अंकावरती. 32 रन. अफान नावाचा तुफान मैदानाच्या आतमध्ये धमाका करताना सैल आबाद आहे. आणि त्या दरम्यान पुढील चेंडू मोईनचा लेगच्या बाहेर आहे. बॉल वाईड +1 म्हणजे एकूण 2 धावा डबल होतील. धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील त्या 4 धावा. दबाव यावी मोईन वरती आहे, कारण ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय. एक बॉल मिस झाला होता तो अफान कडून आणि त्यावेळी राज तोडणकरने थोडीशी निराशा व्यक्त केली होती, परंतु तीच निराशा कुठेतरी यशाची भूमिका करते पार पाडताना दिसते की काय. कारण अफाने सुरुवात लाजवाब केले. सुरुवातीपेक्षा महत्वाचा असतो तो शेवट, आणि तो शेवट कसा होतोय ते इथे पाहण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात. मोईन पुढील चेंडू घेऊन फुलटॉस चेंडू. बॅक टू बॅक तिसरा चौकार आहे. अप्रतिम फटकेबाजी, शानदार फटकेबाजी, लाजवाब. उत्तराला प्रति उत्तर. टायगर अभी जिंदा आहे हे सांगण्याचा प्रयत्न इथे करतोय. हो हो हो, काय जबरदस्त फटकेबाजी. न थके है पैर अभी, न मैंने हिम्मत हारी है, हौसले है बुलंद मेरे, इसलिए सफर अभी जारी है. जबरदस्त फटकेबाजी करतोय. प्रयत्न चाललेत आणि बॅक टू बॅक चौकारांची आतिषबाजी आहे मित्रांनो. सलग 4 चेंडूवरती लगावले गेलेले 4 चौकार इथे पाहायला मिळाले. पहिला चेंडू 9 होता, तिथे मिळाल्या 10 धावा. दुसऱ्या चेंडूवरती मिळाल्या 8 धावा. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मिळाल्या त्या 4 धावा आणि त्यानंतर पुढील चेंडूवरती मिळालेला पुन्हा 8 धावा आणि त्यानंतर पुन्हा 8 धावा. चौकारांची आतिषबाजी बरसात होती होताना दिसते. जबरदस्त ऍक्शनला रिॲक्शन, उत्तराला प्रत्युत्तर. आणखी शॉट. काय ती फलंदाजी, काय ते टायमिंग आणि काय तो धमाका, सगळं कसं एकदम झकास. लाजवाब फलंदाजी. दबावाखाली यावी मोईन काझी, माफ करा मोईन काझी. यस बरोबर आहे. पुढील चेंडू आणि ओह जलवा. 13ही जलवा. अफानचा जलवा, अफानची सुनामी, अफानचा सैलाब, अफानचं तुफान घोगावतंय कोथवडेच्या प्रीमियर लीग मध्ये. या मैदानावरती जेवढ्या दिल्याने तेवढ्या धावा काढतो की काय. आणि त्यानंतर आणखी परंतु यावी बॉल फील्ड केला गेला, यावी बॉल फील्ड केला गेलाय. षटक क्रमांक समाप्त झालं ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 69 रन. हॅलो. आणि याला म्हणतात उत्तराला प्रत्युत्तर. जसा प्रथम फलंदाजी करत असताना मयूर आणि मोईन याने गोल्डन ओव्हर मध्ये 54 धावा बनवल्या, त्याला उत्तर देत असताना यावेळी याच अफाननेही गोल्डन ओव्हर मध्ये 54 धावा बनवल्यात.
ऍक्शनला रिएक्शन, उत्तराला प्रत्युत्तर. तू गब्बर तर मी बब्बर, तू बाहुबली तर मी कटप्पा. चुकला इथे टप्पा, टप्पा चुकला, कार्यक्रम झाला. जबरदस्त फलंदाजी करताना यावी अफान. धावसंख्या 69 रन. 69. पहिला नो. साना एक डॉट आला ना शेवटचा. हा पहिला नो बोलला. हो 6 बरोबर आहे. पहिल्या ओव्हरला 15 होता. पहिल्या 9 बॉलला चौकार 10 धावा आणि त्यानंतर 5 चेंडूवरती लगावले गेलेले 5 चौकार. 8 40. राज बरोबर ना. ओके हॅलो. या ठिकाणी जे प्रेक्षक जाळी आणि याला टेकून उभे त्यांना नम्र विनंती, या ठिकाणी त्यांनी थोडं मागे सरकून राहायचे. टेन्शन 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 या ठिकाणी रुपेशजी वंडे साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं रोख रक्कम आली आहे. त्याचप्रमाणे ओमकार कोलगे यांच्याकडून देखील 1000 रुपयाची रोख रक्कम आलेली आहे. मी पंकज कोलगे आपणास विनंती करतोय, हा सन्मान आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. मी समीर कोलगे आपणास विनंती करतोय या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. स्कोरर कडून मिस्टेक होऊ शकते, परंतु मंडळाच्या खजिनदाराकडून कधीच मिस्टेक होणार नाही. आणि या 4 धावा आहेत, चौकार लगावला गेलाय. नितेश कोलगे या मंडळाचे खजिनदार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून स्कोर कार्ड सांभाळला जातोय. एक वेळ पैसा इकडचा तिकडेही जाणार नाही, त्याचवेळी धावांमध्येही इकडचा तिकडे धाव होणार नाही, पूर्ण खात्री आहे आम्हाला आणि म्हणूनच त्याला खजिनदार केलं गेलंय. व्हाईट बॉलचा इशारा, एक सिंगल. धावसंख्या 74 या अंकावरती जाऊन पोहोचते. हो याही वेळी व्हाईट बॉल आहे. दबाव एखादं षटक महाग पडल्यानंतर त्यानंतर फेकायला येणारा गोलंदाजावरती तेवढाच दबाव असतो, जो दबाव यावी या गोलंदाजावरती पाहायला मिळालाय. अमित आहे आणि त्यानंतर खेळला गेलेला कॉम्बॉक्सच्या दिशेने चौकार. प्रतीक कुडव जर शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिला ना, तर कालच्या रजनीसारखा शेवटच्या बॉल पर्यंत गेलेला सामना आपल्याला 100% पाहायला मिळेल. परंतु त्यासाठी प्रतीक मैदानाच्या आतमध्ये राहणं गरजेचं आहे. हो यस. यावी काय घडलंय. व्हाईट बॉलचा इशारा. ईशानने बॉलला फील्ड केले, त्यामुळे एकच रन येते मिळाली. धावसंख्या 80. धावसंख्या बनली ती 80. अजूनही 80 धावांची आवश्यकता आहे. अर्धा टप्पा पार केला गेला, अजूनही अर्धा टप्पा पार करायचा आहे. अर्ध लक्ष पार केलं गेलं, अजूनही अर्ध लक्ष पार करायचं आहे. अर्ध्यावरती हळद लावून पिवळं होऊन चालणार नाहीये, कारण इथे आपल्याला विजयी व्हायचं आहे. डू ऑर डाय मुकाबला आहे. करा किंवा मरा, जिंका किंवा हारा, नाही तर सरळ रस्ता घरचा धरा, असं समीकरण असणार आहे. त्यामुळे जिंकावंच लागेल. डू ऑर डाय असा हा मुकाबला असणार. राईट राऊंड द विकेट. अमित स्ट्रेट खेळला गेलाय, बॉल फील्ड केला जाईल. तिथे मयूर आहे, मयूरने बॉलला फील्ड केलंय. येतो इथे डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल मध्ये जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतो महारवळनाथ संघाचा सपोर्टर. तर प्रत्येक चौकारासाठी इथे मात्र जल्लोष करताना केबी स्पोर्ट्स संघाचे सपोर्टर. ओ यस, बॅक टू बॅक सलग दुसरा डॉट बॉल येतोय. सलग दुसरा डॉट बॉल. थोडासा बदल केला, फिंगर रोल करत असताना थोडंसं टायमिंग चेंज केलं, टप्पा चेंज केला आणि त्याचा फायदा मात्र इथे अमितला झालेला पाहायला मिळतोय. या ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल. व्हाईट बॉल. या ओव्हरमध्ये मात्र पंचांना कवायत करावी लागले. शाळेचे दिवस त्यांच्या डोळ्यासमोर जरूर इथे आले असतील. जेवढी कवायत शाळेमध्ये केली नाही ना, त्याची दुप्पट कवायत मात्र इथे त्यांना करावी लागते. हाही व्हाईट बॉल येतोय आणि पंचांनाही ते पटलंय. साला उभ्या आयुष्यामध्ये कधी शाळेत एवढी कवायत केली नाही, तेवढी या ओव्हरमध्ये करावी लागली. धावसंख्या आपल्याला इथे पाहायला मिळते 82. अजूनही 78 धावांची आवश्यकता इथे आहे. शानदार शॉट आहे, सुपर पंच, आउट ऑफ द पार 4 रन. प्रतीक कुडव टॅटूचा ब्रँडेड शॉट आहे हा. ज्या बी तुम्ही लो ब्लॉक होलच्या जवळ टार्गेट करा, लो फुलटॉस बॅट वरती द्याल, त्या बी अशाच पद्धतीने पंचिंग हिट आपल्याला पाहायला मिळेल. टॅटू
जबरदस्त फटकेबाजी टॅट होईल करताना पुढील फेकला जाणारा बॉल आणि हा चौकार जाण्याची शक्यता होती, परंतु जबरदस्त जम्प अँड सेव्ह. सबका बंधू आमचा नंदू 4 धावा इथे इंदू 4 धावा इथे रोखतोय. 4 धावा इथे रोखल्यात इंदूने. षटक क्रमांक समाप्त झाले 30रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 160 धावांचा पाठलाग करत असताना केबी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे 86 रन. या ठिकाणी रोहित बारगोडे आमचे मित्र यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं देणगी आले आहेत. मी पंकज बारगोडे यांना विनंती करतोय आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे समीर गोलगे आपणास विनंती आहे की पंकज चव्हाण यांना या ठिकाणी सन्मान द्यायचा आहे. रोहित बारगोडे यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याचप्रमाणे मंदार चव्हाण यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी रोख रुपये 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. मी संजयजी कोलगे आपणास विनंती करतोय समीरजी कोलगे आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. मंदार चव्हाण यांनी या ठिकाणी आपल्याला रोख रुपये 1000 रुपयाची देणगी दिलेली आहे. स्ट्रायकिंग एंड अफान बॉलिंग मार्कवरती ईशान मॅन फ्रॉम कारवांचवाडी निशांत कसबेकर बॉलिंग मार्कवरती राईट आर्म राऊंड द विकेट. समोर अफान नावाचा तुफान फेकला जाणारा पहिला बॉल ऑफ ब्रेक चेंडू आहे आणि इथे स्लो रन 1-1 रन 1-1 चौकार इथे महत्वाचा असताना इथे चूक झाली. निशांत प्रॉपरली बॉल मात्र रोखू शकला नाहीये निशांत, त्यामुळे बॉल सीमारेषा पार चौकार 4 धावा. अफानच्या बॅट मधून निघालेला पहिला चेंडूवरती चौकार टप्पा लाजबाब होता. फटका मिस झाला होता परंतु खराब फिल्डिंग फायदा मात्र संघाला. पुढील चेंडू नो बॉल आणि त्यानंतर बॉल शॉट 5 रन बोनस या बी बोनस मिळाला बोनसच्या स्वरूपात मिळालेले या 5 धावा. या ठिकाणी आमचे मित्र नागेशजी कोलगे यांनी देखील या स्पर्धेसाठी रोख रुपये 1000 रुपयाची देणगी दिलेली आहे. मी संजयजी कोलगे आपणास विनंती करतोय हा सन्मान मृणाल कोलगे आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. नागेशजी कोलगे यांनी या स्पर्धेसाठी रोख रुपये 1000 ची देणगी दिलेली आहे. ओ यावी ऑन साइडला काय घडलंय या ठिकाणी उंबरवाडी महसूल गावचे पोलीस पाटील सौ पूर्वा परेश पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर जायचंय. दबाव दोन्ही बाजूला समान आहे, प्रेशर दोन्ही बाजूला समान आहे, परंतु जिंकणार मात्र कोण आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे. महालक्ष्मी मंदिरात ही प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. काही ज्येष्ठ नागरिक आहेत, काही महिला वर्ग आहेत. घरातली कामं आटपून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी त्यांची मोठी उपस्थिती जरा जोरदार टाळ्या होऊन जातील. महिला वर्गासाठी वाजवणार नाहीत, लाजले. आणि यावेळी खेळला गेलेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. धावसंख्या 99 धावा. निशांतला मात्र इथे शांत केलंय ते अफान नावाच्या तुफानने. लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल, वाईट बॉलचा इशारा. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात इथे मिळते आणि 100 धावा स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळत आहेत. 60 धावांची आहे ती आवश्यकता. पुढील चेंडू बॅकफूट पंच कॉम्बॉक्सच्या दिशेने 4 धावा इथे मिळतील. 4 धावेने धावसंख्या 104 या अंकावरती जाऊन पोहोचेल. मॅच अजूनही ऑन आहे, मॅच मध्ये काही घडू शकतं हे जरूर इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय उलटफेर पाहायला मिळतो की काय पडलाय प्रश्न. आणि त्यात आणखी एक पण शॉट जबरदस्त. अफान मात्र तुफानी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त अशी चाललेली खेळी. अफानची तुफानी खेळी 63 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. जरा टाळ्या होऊन जाऊ देत या हाफ सेंचुरीसाठी. अफानचं तुफान. निशांतचा पुढचा चेंडू बॅकफूट वरती पण शॉट 4 रन. षटक क्रमांक समाप्त होते. यावी 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 112. 48 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 48 धावा म्हणजेच काय तर 12 चेंडू मध्ये 12 चौकारांची आवश्यकता इथे असणार आहे. हॅलो
इम्पॉसिबल असं काहीच नसतं मित्रांनो. तुमचे प्रयत्न जर बेस्ट असतील तर इम्पॉसिबल पण पॉसिबल केलं जाऊ शकतं. हे या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी उंबरवाडी कोतोडे महसूलगावचे गावच्या पोलीस पाटील सौ पूर्वा परेश पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. मी संजयजी कोलगे आपणास विनंती करतोय या ठिकाणी त्यांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचे. पोलीस पाटील मॅडम पूर्वा परेश पवार. प्रतीक कुडव यह शानदार प्रत्युत्तर इथे दिलं जात है. जहां हर सर झुक जाए वो मंदिर है, जहां हर नदी समा जाए वो समिंदर है. जीवन की इस कर्म भूमि में जंग तो बहुत है पर हर जंग जीत जाए वो सिकंदर है. आणि तो सिकंदर इथे प्रतीक कुडाव आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट बॉलचा इशारा, एक रन एक्स्ट्रा. धावसंख्या इथे पोहोचले यावी 117 आणि त्यानंतर चौकार. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ मॅच. अप्रतिम फलंदाजी, प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारा हा सामना. हाय व्होल्टेज ड्रामा, हाय व्होल्टेज मुकाबला सेमीफायनलचा ठरणार. प्रतीक कुडाव ऑन फायर. नेक्स्ट बॉल, नेक्स्ट बॉल. यावेळी खडे खडे पंचे, खडे खडे पंचे. जबरदस्त फटकेबाजी, 3 चेंडूवरती 3 चौकार. इरादा केला पक्का आणि लगातार बॉल वरती मारतोय चौका. तो यावेळी प्रतीक कुडाव. काय उत्तर दिलं जात आहे, काय प्रत्युत्तर दिलं जात आहे, काय हल्ला चढवला गेलाय. शानदार अशी चाललेली खेळी, जबरदस्त चाललेला हा सामना. हाय व्होल्टेज आहे, प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन इथे होताना दिसतंय. याच साठी केला होता हा टास की शेवटचा दिन गोड व्हावा आणि जरूर इथे गोड होताना आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. पैसा वसूल चालणारा सामना. लेगस्टिकच्या बाहेर पंच दंडित करतायत. कवायत पंचांना याही बॉलवरती करावी लागली. एक्स्ट्रा स्वरूपात मिळाली 1 रन. धावसंख्या 126, 126 धाबा. 9 चेंडू मध्ये 34 धाबांची अजूनही आवश्यकता आहे. आणि आणखी एक पंचॉट आहे. So beautiful, so elegant, just looking like a wow. अप्रतिम शॉट आहे, जबरदस्त फटकेबाजी, शानदार इनिंग पेश करतोय प्रतीक कुडाव. काय टायमिंग आहे, काय मिडल केलंय, काय पंच करतोय. हॅमर पंच पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू आणि 30 धाबा. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये भावा. वन्स अगेन, अगेन अँड अगेन, अगेन अँड अगेन. 4 रन, 4 रन, 4 रन. प्रतीक कुडाव जलवा बिखरतोय, फलंदाजीचा जलवा आहे. एका बाजूला अफान नावाचं तुफान, तर प्रतीक कुडाव नावाचं इथे मात्र सुनामी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. काय ती फलंदाजी, काय ती बॅटिंग, काय तो जलवा, सगळं कसं एकदम झकास चाललंय. दबाव आहे, दबाव आहे. जी मॅच आपल्याला वन साइड वाटत होती तीच मॅच मात्र इथे हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल, और यस, लाजवाब फटका, 4 रन. तुमची लाकडं चुलीत घाला, प्रतीक कुडाव म्हणतात मला, असं सांगतोय मैदानाच्या आतमध्ये प्रतीक कुडाव. काय फलंदाजीचा जलवा दाखवला या फलंदाजाने. लाजवाब फटकेबाजी, अप्रतिम फटकेबाजी, धमाका धमाका धमाका, सुपर डुपर हिट मुकाबला, पैसा वसूल मुकाबला. कोथवडे प्रीमियर लीग 2025 चा हा मेगा ब्लास्टर असा मुकाबला चाललाय. 6 चेंडू मध्ये 6 चौकार लगावण्याची किमया यावी केली गेले. समीकरण बदलले आणि समीकरण इथे आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 22 धावा, 6 चेंडू 22 धावा. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये भावा, पडलेला प्रश्न. धावांसाठी चाललेली धावाधाव आणि या धावाधावेमध्ये विजयी ठरणार कोण, हा पडलेला प्रश्न आहे, ज्याचं उत्तर येणाऱ्या 6 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कोण फाईट देईल, कोण वातावरण टाईट करेल आणि कोण सुपर डुपर हिट ही नाईट करेल, हे आपल्याला येणाऱ्या 6 बॉल मध्ये पाहायला मिळेल. शेवटच्या षटकातील 6 चेंडू बाकी आहेत.
कोण जिंकेल, कोण हारेल, कोण फायनल मध्ये एंटर करेल, या सूचना आहेत. मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही संघाचा खेळाडू दाखल होणार नाही, अन्यथा आपल्याला पेनल्टी बसू शकते, याची नोंद असू द्या. यस, 6 चेंडू. अझर कुरेशी यांकडून प्रतीक साठी 100 रुपयांचं बक्षीस. अजून सांगा पेनल्टीचं सांगा. आपण जर मैदानामध्ये दाखल झालात तर आपल्याला 8 धावांची पेनल्टी बसू शकते, त्यामुळे आतमध्ये यायचं नाहीये. जिंकल्यानंतर जरी आलात तरी 8 धावा कमी केल्या जातील, याची सूचना घ्यायची, नोंद घ्यायची आपण. नो एक्सक्यूज. लाईन बन. मॅच मध्ये राहा, आपल्या कामगिरीवरती लक्ष द्या. यस, वडूया मॅचच्या दिशेने महामुकाबल्याचा हे शेवटचं षटक. पहिला बॉल लेगस्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. 6 चेंडू 21 धावा. 6 चेंडू 21 धावा असं समीकरण आहे. एक बॉल हृदयाचे ठोके वाढवणारा हा बॉल ठरणार आहे. पुढील चेंडू घेऊन या स्टेट खेळ आहे. फिल्डिंग इथे लाजवाब पाहायला मिळाली. अमितने बॉल इथे रोखलाय, त्यामुळे इथे येतोय तो डॉट बॉल. इथे डॉट बॉल आलाय. समीकरण बदललं. 5 चेंडू. टाय झालं तर काय, हा पहिल्याच दिवशी आम्ही सांगितलं होतं, विचारायचं नाही, कारण टाय झालं तर सुपर ओव्हर इथे आहेच. 5 चेंडू 21 धावा. सामना बरोबरी सुटला, सामना टाय झाला तर सुपर ओव्हर इथे खेळली जाईल. पुढील चेंडू. नेक्स्ट बॉल. रॅपिड आहे. पंच. 4 चेंडू आणि 17 धावा. 4 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. अफान स्ट्रायकिंग एंडला, बॉलिंग मार्ग वरती आहे तो मयूर. फलंदाजी सुपर झाले, परंतु इथे गोलंदाजी सुपर डुपर हिट करावी लागेल. आणि इथे आलेला हा व्हाईट बॉल. 1 रन एक्स्ट्रा. 4 चेंडू आणि 16 धावा. 4 चेंडू वरती 4 चौकार लगवायचे. अफान हे तुफान इथे मात्र यशस्वीपणे हे लक्ष पार करतोय का पाहायचंय. आणि फेकला जाणार हा बॉल. यस, इथे आणखीन एक व्हाईट बॉल. दबाव आहे. बातचीत होणार. आणि आपल्या सोबत या सामन्याचा आनंद 1220 क्रीडा रसिक आपल्या सोबत जोडले गेले, त्यांचंही आपण इथे स्वागत करूया. कोथवडे प्रीमियर लीग आज रेकॉर्ड करताना दिसेल. मैदानाच्या आत आणि मैदानाच्या बाहेर रेकॉर्ड होताना दिसतंय. राईट राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल. बॉक्स आउट. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथे आलेला हा डॉट बॉल. विकेट तर विकेट, आणि त्याबरोबर इथे आलेला डॉट बॉल म्हणजे डबल धमाका ठरणार आहे. महारवळणा संघासाठी हा डबल धमाका ठरतोय. 17 चेंडू मध्ये 71 धावांची 1 मॅन शो खेळी करणारा अफान नावाचा तुफान मात्र इथे शांत होतोय. समीकरण बदललं. समीकरण आता इथे पोहोचलंय. 3 चेंडू आणि 15 धावा. असाच सामना आपण कालच्या रजनीमध्येही पाहिला होता. शेवटच्या बॉल पर्यंत गेला होता आणि गोलंदाजी करणारा संघ विजयी ठरला होता. तोच कीर्तिमान, तोच इतिहास आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते का. यावेळी अक्षय मेस्त्री आले. या आधीच्या सामन्यामध्ये खेळत असताना अक्षयने शेवटच्या 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकण्याची किमया त्याने केले. तीच किमया याही षटकामध्ये त्याला करावी लागेल. पुढील चेंडू आणि इथे आलेला हा डॉट बॉल. विकेट सॅक्रिफाईस केली जाते. स्ट्राईक या बीएलटी प्रतीककडे. खचाखच भरलेलं क्रीडांगण आहे. अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, हाय व्होल्टेज, हायएस्ट स्कोर असणारा हाय व्होल्टेज मुकाबला इथे आपण पाहिला. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच. आयोजकांनी जे आयोजन केले ना त्याचा पुरेपूर फायदा मात्र आणि जे आपण लक्ष, जे स्वप्न आपण पाहिलंय ते स्वप्नाची पूर्तता करणारा हा मुकाबला असेल. काय फलंदाजी केली गेली दोन्ही संघांच्या माध्यमातून. अतिशय सरस, लाजवाब, अप्रतिम, शानदार. 2 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू, बॉल फक्त इथे सोडला जाईल आणि त्यानंतर येतो तो चौकार. श्री महालक्ष्मी क्रिकेट क्लब उंबरवाडी आयोजित कोथवडे प्रीमियर लीग 2025 आणि फायनल मध्ये एंटर होणारा दुसरा संघ महारवळणा करमुडे.
या सेमीफायनल मध्ये विजयी ठरतो आणि फायनल मध्ये एंटर होतोय. थोड्याच वेळाच्या विश्रांतीनंतर कोथवडे उंबरवाडी प्रीमियर लीगचा महाअंतिम सोहळा आणि महाअंतिम सोहळ्यामध्ये खेळणारे दोन संघ असतील. एका बाजूला कोथवडे गावातील साई अजिंक्य संघ तर दुसऱ्या